श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 25 जुलै रोजी येणाऱ्या आषाढी एकादशी पासून अत्यंत पवित्र असा चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ याला काय म्हणतात तर चातुर्मास असे म्हटले जाते. तर वर्षभरात असे काहीच दिवस येतात जेव्हा अगदी छोटीशी भक्ती ही विशेष महत्वाची मानली जाते. चातुर्मास हा त्यापैकी एक पवित्र काळ आहे. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, आपण चातुर्मास साजरा करतो की खरोखर समजून पाळतो? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती सांगणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. सर्वप्रथम परमेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना की तुमच्या घरात सुख, समाधान, आरोग्य आणि सकारात्मकता नांदो. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी या श्रद्धा, परंपरा आणि सात्विक जीवनशैलीच्या दृष्टीने आहेत. प्रत्येकाने आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्याचा स्वीकार करावा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जसं की मी आधी सांगितले, कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. चातुर्मास म्हणजे काय? चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा पवित्र कालावधी. भारतीय परंपरेत हा काळ आत्मपरीक्षण, संयम, प्रार्थना आणि स्वाध्याय, चांगल्या सवयी रुजवण्याचा मानला जातो. पावसाळ्यात निसर्ग जसा नव्याने फुलतो तसंच मन, विचार आणि आचरणही अधिक सात्विक करण्याची ही एक सुंदर अशी संधी आहे. चातुर्मासाचा मुख्य संदेश एकच आहे, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे. दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करा. सकाळी उठल्यावर 2 मिनिटं शांत बसा. आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा. दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने झाली की मन अधिक स्थिर राहते. शक्य असल्यास दररोज तुळशीला पाणी अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. ही कृती श्रद्धा, निसर्गाविषयी आदर आणि सात्विकतेचे प्रतीक मानली जाते. तिसरं आहे सात्विक आहार. या काळात शक्य तितका साधा, स्वच्छ आणि संतुलित आहार घ्या. अन्न वाया घालवू नका आणि जेवताना मन शांत ठेवा. चौथा आहे नामस्मरण. दररोज काही मिनिटे ईश्वराचे नामस्मरण करा. मंत्र कोणताही असू शकतो, महत्त्व श्रद्धेला आहे. नियमित नामस्मरणाने मन एकाग्र ठेवण्यास मदत होते. रागाऐवजी संयम ठेवा. चातुर्मासाचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्या वागण्यात बदल घडवणे. कटू बोलणे, राग, मत्सर, अपमान आणि अनावश्यक वाद टाळण्याचा प्रयत्न करा. भक्ती ही केवळ पूजा नसून आपल्या स्वभावात दिसली पाहिजे. जर या चातुर्मासात तुम्ही एक संकल्प करणार असाल तर तो असा करा, दररोज स्वतःला कालपेक्षा थोडं अधिक शांत, अधिक दयाळू आणि अधिक भक्तिमय बनवण्याचा प्रयत्न करेन. असाच छोटा बदल मोठ्या आध्यात्मिक प्रवास सुरू करू शकतो. स्वामी भक्तांनो, जसं आपण पाहिलं चातुर्मासाचा खरा अर्थ आणि पहिले काही नियम सांगितले मी,
पण आता आपण पाहणार आहोत त्यापैकी एक असा नियम जो अनेक जण दुर्लक्ष करतात. परंपरेनुसार या नियमामुळे मन अधिक शांत, घरातील वातावरण अधिक सकारात्मक आणि भक्ती अधिक दृढ होण्यास मदत होते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चातुर्मास हा स्वतःला बदलण्याचा काळ आहे. या काळात आपण किती पूजा केली यापेक्षा आपण किती चांगले विचार आचरणात आणले, चांगल्या सवयी स्वीकारल्या यालाच अधिक महत्त्व दिले जाते. आपले शब्द कोणाच्या मनाला दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. कधी कधी एक प्रेमळ शब्द ही मोठी सेवा ठरू शकते. या 4 महिन्यात शक्य तितकं गोड, संयमी, सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करा आणि संकल्प देखील करा. दान म्हणजे फक्त पैशांचे दान नव्हे, तर भुकेला व्यक्ती जो असेल त्याला अन्न देणं, गरजू व्यक्ती असेल त्याला कपडे देणे, वृद्धांची सेवा करणं, एखाद्याला मदतीचा हात देणं ही सुद्धा मोठी सेवा आहे. आपल्या क्षमतेनुसार केलेली सेवा मनाला समाधान देते. दररोज काही मिनिटे एखाद्या आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन करा. उदाहरणार्थ भगवद्गीता, स्वामी समर्थांवरील चरित्र ग्रंथ आणि आपल्या श्रद्धेनुसार इतर आध्यात्मिक साहित्य ग्रंथ जे तुम्हाला वाचायचं असेल ते वाचू शकता. वाचनामुळे काय होते, विचार अधिक सकारात्मक होतात. चातुर्मास हा पावसाळ्याचा काळ असतो. झाडांना पाणी द्या, प्राण्यांना अन्न, पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे या छोट्या कृतीही सात्विक जीवनाचा भाग आहे. ईश्वराची निर्मिती जपणे ही देखील भक्तीच आहे. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कोणाला आनंद दिला, आज माझ्याकडून कोणती चूक झाली का? ही सवय आपल्याला दररोज थोडं अधिक चांगलं बनवत जाते. चातुर्मास म्हणजे स्वतःला त्रास देणे नाही, तर स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न आहे. ज्याच्या मनात दया, संयम, प्रेम, श्रद्धा आहे त्याच्यासाठी प्रत्येक दिवस पवित्र असतो. पुढे आपण बघणार आहोत कोणता मंत्र जपावेत, पूजा कशी करावी, ग्रंथ वाचनाचे महत्त्व काय आहे आणि अनेक भक्त करत असलेल्या काही सामान्य चुका मी या व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी भक्तांनो, चातुर्मासात अनेक जण पूजा करतात, मंत्र जप करतात, ग्रंथ वाचतात, पण एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का? केवळ जास्त वेळ पूजा केल्यानेच भक्ती वाढते असं नाही. खरी भक्ती म्हणजे काय? मनापासून केलेले देवाचे स्मरण. आजच्या भागात आपण तेच बघतो आहे. आता पुढे दिवसभरात फक्त 10 ते 15 मिनिटं जरी मिळाली तरी ती पूर्ण मनाने प्रार्थना करा, नामस्मरण करा आणि ध्यानासाठी द्या. आपण मोबाईल बघतो, मोबाईलवर किती वेळ घालवतो, त्यापेक्षा तुम्ही थोडं भक्तीमध्ये 10 ते 15 मिनिटं तर प्रत्येक जण देऊ शकतो. तर ह्या गोष्टी देखील करा. नियमितता ही कालावधीपेक्षा अधिक महत्त्वाची असते. तुमच्या श्रद्धेनुसार एखादा मंत्र निवडा. तर कोणी स्वामी समर्थांचं करत असेल तर श्री स्वामी समर्थ, कोणी गणपती बाप्पाचा करत असेल तर ओम गणगणात, ओम गणपते नमः, गजानन महाराजांचं करत असाल तर गणगणात बोते, असे जे मंत्र आहेत ते आपण करू शकतो. दररोज त्याचे शांतपणे नामस्मरण देखील करा. जप करताना घाई करू नका आणि मनामध्ये तुम्ही विचार करताय दुसराच आणि जप करताय ते काही कामाचं नाही आहे. तर ज्या गोष्टीकडे आपण लक्ष देतो आहे, जी गोष्ट करतो त्याच्याकडेच एकाच गोष्टीकडे लक्ष द्या एका वेळेला. नक्कीच तुमच्या इच्छा देखील सफल होतील. ग्रंथ फक्त वाचू नका. आता काही ग्रंथ नाही, लोक फक्त वाचायला म्हणून वाचतात, तसं नाही. तर त्यातील एखादा विचार दिवसभर तुम्ही आचरणात आणण्याचा तो प्रयत्न करा. ज्ञानाचे खरे मूल्य ते जीवनात उतरवण्यात आहे. वाचून अर्थ नाहीये, तर आपल्या घरामध्ये आपण जे सतत कार्य करतो त्याच्यामध्ये एखादी जो आपण वाचला आहे ग्रंथामध्ये ते देखील आचरणात आणले पाहिजे. दररोज रात्री तुम्ही झोपण्यापूर्वी 3 गोष्टींसाठी
आभार माना ईश्वराचे, दररोज ईश्वराचा आभार माना. ही छोटी सवय मनातील तुमच्या खूप तक्रारी ज्या आहे ना त्या कमी करून टाकते आणि समाधानाची भावना वाढवू शकते. सकाळी किंवा संध्याकाळी काही वेळ भक्तिगीतं, स्तोत्र किंवा शांत प्रार्थना ऐका. मस्त गाणं लावून द्या आणि प्रार्थना ह्या ज्या गाण्या देवाच्या आहेत भक्तिगीत वगैरे तर ते ऐका. घरातील सर्वांनी एकत्र काही मिनिटं प्रार्थना केली तर कुटुंबामध्ये संवाद आणि एकोपाही वाढू शकतो. चातुर्मास हा फक्त कॅलेंडरवरील एक धार्मिक काळ नाही, तो स्वतःला अधिक संयमी, अधिक दयाळू आणि अधिक जागरूक बनवण्याची संधी आहे. भक्ती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा तिचा परिणाम आपल्या विचारात, शब्दात आणि कृतीत दिसतो. पुढे आपण बघणार आहोत चातुर्मासात कोणत्या गोष्टी टाळाव्या, कोणत्या सवयी बदलल्याने जीवन अधिक सात्विक होऊ शकतं आणि या संपूर्ण जे मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याचा प्रेरणादायी समारोप मी करेल शेवटी. तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या. आज आपल्या चातुर्मास विशेष भागात मी सांगितलं की कसं नियम करा, कशी पूजा करायची, काय काय टाळायचं आहे, काय काय करायचं आहे. तर आपण पुढे काय बघणार आहोत तर आपण सर्वजण मी देखील आपण सर्वच जण चुका करत असतो, पण चातुर्मास हा क्षमा करण्याचा आणि स्वतःलाही सुधारण्याची संधी देण्याचा काळ आहे. काय आपण ज्या चुका केल्या आहेत त्या चुका सुधारण्याच्या संधी देण्याचा काळ आहे. शक्य तितक्या शांततेने मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करा. दररोज थोडा वेळ मोबाईल, टीव्ही आणि निरर्थक चर्चांऐवजी प्रार्थना करा, वाचन किंवा कुटुंबासोबत वेळ घालवा. लहानसा बदलही मोठा परिणाम भविष्यात घडवू शकतो. प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धती वेगळी असू शकते. स्वतःच्या श्रद्धेवर प्रेम करा, पण इतरांच्या श्रद्धेचाही आदर करा. हाच भारतीय संस्कृतीचा खरा संदेश आहे. या 4 महिन्यात रोज एकदा तरी ईश्वराचे आभार माना. जे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहिल्यावर मन अधिक शांत आणि समाधानी होण्यास मदत होते. चातुर्मास संपला म्हणून भक्ती संपत नाही. या काळात लागलेल्या चांगल्या सवयी वर्षभर जपण्याचा प्रयत्न करा. खरी साधना म्हणजे काय तर आयुष्यभर चालणारा प्रवास. आणि या चातुर्मासात एक छोटा संकल्प करायचा आहे माझ्यासोबत. चला तर मग सर्वांनी या संकल्पाला सुरुवात करूया. या चातुर्मासात मी दररोज ईश्वराचे स्मरण करेन. मी शक्य तितके शांत आणि संयमी राहीन. मी कोणाचाही अपमान करणार नाही. मी माझ्या कुटुंबात प्रेम आणि सकारात्मकता वाढवण्याचा प्रयत्न करेन. आणि आहे पुढे मी प्रत्येक दिवस कालपेक्षा अधिक चांगला जगण्याचा प्रयत्न करेन. हा प्रेरणादायी संकल्प तुमच्या भविष्यातही चांगलं तुमचं वर्तन आणेल, चांगले विचार आणेल आणि घरामध्ये त्यामुळे शांतता राहील. म्हणून नेहमी हा जो संकल्प आहे हा लक्षात ठेवा, कारण तुम्ही आता माझ्यासोबत हा म्हटलेला असणार आहे. त्यामुळे हा संकल्प नक्की लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनो, भक्ती म्हणजे केवळ देवासमोर दिवा लावणे नाही. भक्ती म्हणजे अंधारातही आशा जिवंत ठेवणे. भक्ती म्हणजे काय संकटातही विश्वास न सोडणे. आणि भक्ती म्हणजे आपल्या वागण्यात प्रेम, दया आणि संयम जपणे. जर या चातुर्मासात आपण स्वतःमध्ये एक जरी चांगला बदल घडवू शकलो तर तोच या पवित्र काळाचा सर्वात मोठा लाभ ठरेल. जर तुम्ही या चातुर्मासात मनापासून एक चांगला संकल्प केला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा कमेंट नक्की लिहा. माझ्या चातुर्मास संकल्प पूर्ण हो. हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा. अशाच भक्तिमय
सकारात्मक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आपल्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका आणि कमेंटमध्ये हाय बटन जे दिलं आहे तिथे देखील क्लिक करा. परमेश्वर तुमच्या जीवनात सुख, शांती आणि सद्बुद्धी देवो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.